पैठण तालुक्यामध्ये पूरस्थिती सध्या निर्माण झाली तर अनेक घरं पाण्याखाली गेले। नायगाव आणि मायगावला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय। नायगावमधील कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे आपण पाहूया। गोदावरी नदीपात्रामध्ये मोठा विसर्ग करण्यात आल्याने पैठण तालुक्यातील अनेक गावं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मी सध्या या चप्पूर जाण्याचं कारण असं आहे की हे जे नायगाव आहे पैठण तालुक्यातील ते नायगाव अक्षरशः पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण चप्पूच्या माध्यमातून हे चित्र जे आहे ते दाखवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय, कारण अक्षरशः घरं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याच्या ठिकाणी पाहायला मिळतं। नायगाव गावातील ही जी परिस्थिती आहे ही अतिशय विदारक अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही परिस्थिती जर पाहता अतिशय भीषण परिस्थिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय, कारण माझ्या आजूबाजूला जे आहे ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ जे आहे ते ग्रामस्थ या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रात्री भयान परिस्थिती होती। पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय आणि आपण जर पाहिलं तर नागरिकांमध्ये देखील मोठी भीती पाहायला मिळते। आता सध्या आम्ही स्वतः चप्पून प्रवास करत हा सर्व गावाचा परिसर जो आहे तो दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय, कारण जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्यात आल्याने अनेक गावं जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।